नमस्कार. मी संजीवनी मुळे. आज आपण हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणं बघणार आहोत. आता आहारातील लोह आणि फोलिक ॲसिड जर कमी झालं किंवा व्हिटॅमिन B12ची जर कमतरता असेल तर त्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्याच्यानंतर मासिक पाळी, रक्तस्राव, अपघात, मूळव्याध, त्याच्यानंतर अयोग्य आहाराच्या आणि दिनचर्याच्या सवयी. आता जर आपण बघितलं तर आपण सतत आजारी पडणं किंवा लाल पेशीची कमतरता असणं, किशोरवयीन मुली ज्या असतात किंवा युवक युवती ज्या असतात तर शारीरिक आणि मानसिक बदल त्याच्यामध्ये होतात. त्यामुळेही हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. त्याच्यानंतर गरोदरपणात आणि प्रसूतीमध्ये सुद्धा एच कमी होऊ शकतं. आता त्यानंतर आपण जर बघितलं तर त्याची लक्षणं पण बघूयात थोडक्यात, की लक्षणं काय काय आहेत. तर हिमोग्लोबिन आता कमी झालेलं आहे हे आपण कसं ओळखायचं? तर बघा, डोळ्याच्या भोवती आपले काळे वर्तुळं तयार होतात, काळे व्रण पडतात. त्याच्यानंतर गालावरती असा वांग येतो. त्याच्यानंतर हार्टबीट कमी जास्त होतात, धडधड वाढते. त्याच्यानंतर ब्लड शुगरवरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो. स्किन कोरडी पडते, केस गळतीचं प्रमाण वाढतं, डोकेदुखी होते, छातीत दुखतं. त्यानंतर पाय आणि कंबर हे सुद्धा दुखायला सुरुवात होते. लाल आणि पांढऱ्या पेशी जर कमी झाल्या तरी त्यामुळं सुद्धा हे हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे हे आपण त्याचं एक लक्षण आहे ते. त्याच्यानंतर सतत आळस येणं, थकवा येणं आणि नकारात्मक विचार सारखे मनामध्ये येणं. त्यानंतर बारीक ताप येऊन सारखे हातपाय थंड पडायचे. त्यानंतर लवकर इन्फेक्शन होतं, सतत आजारी पडतो. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी जेव्हा जेव्हा आपल्याला ही काही लक्षणं आपल्यामध्ये आढळत आहेत, तर त्यामुळं आपण समजायचं की नक्की आपलं एच कमी झालेलं आहे. पण ह्याच्याकडे दुर्लक्ष करून मात्र चालणार नाही. मग आता आपण ह्यानंतर हिमोग्लोबिन कमी होण्याची जी कारणं आत्ता आपण बघितलेली आहेत, की कशामुळे होतंय, काय होतंय. आणि त्याच्यानंतर आता बघा, प्रौढांचं जे हिमोग्लोबिन असतं. आता हिम म्हणजे काय? हिम अधिक ग्लोबिन. हिम म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लोबिन म्हणजे ग्लुकोज. आता व्हिटॅमिन 9, B9, त्याच्यानंतर B12 जीवनसत्वामुळे लाल पेशी तयार करण्याचं काम ते मदत करतात. त्यानंतर काय आहे, की हिमोग्लोबिन म्हणजे एच वाढविण्याचा उपाय. तर उपाय आपण आता काय काय करायला पाहिजे? आहारामध्ये ए जीवनसत्व जर नसतील तर त्यामुळे सुद्धा आपलं एच कमी होऊ शकतं. मग आहारामध्ये आपण काय समावेश केला पाहिजे? बघा, शेवग्याची शेंग आहे. शेवग्याच्या शेंगाचा आहारामध्ये जास्तीत जास्त आपण आहारात घेतलं पाहिजे. त्यानंतर मोड आलेली कडधान्य, फळामध्ये काय, पेरू, पपई, त्याच्यानंतर सीताफळ, पालेभाज्या इत्यादीचा जर समावेश केला आहारामध्ये तर आपलं एच चांगलं राहू शकतं आणि ह्यापासून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं. तर त्याच्यानंतर आपण बघितलं तर व्हिटॅमिन बी. आता व्हिटॅमिन बी कशातनं मिळतं आपल्याला? बघा, की फिश असतात. आता जे कोण नॉनव्हेज वगैरे खातात तर त्यांनी घ्यायला हरकत नाही आहे. फिशमधून सुद्धा व्हिटॅमिन B12 मिळू शकतं. त्याच्यानंतर चीज आहे, चिकन आहे, त्याच्यानंतर अंडी आहेत, त्याच्यानंतर मिल्क आहे, बदाम आहेत. तर अशा गोष्टीचा समावेश आपण आहारामध्ये केला पाहिजे. त्यानंतर आता हिमोग्लोबिन म्हणजे एच वाढविण्याचा उपाय जर बघितला आपण आहारामध्ये फोलिक ॲसिड. आता फोलिक ॲसिडचे पदार्थ आपल्याला माहिती आहेत का काय काय आहेत? तर बघा, संत्री आहे, मोसंबी आहे, केळी आहे, बदाम आहेत, अक्रोड आहे, त्याच्यानंतर अळशिबी म्हणजे जवस. जवस जर घेतलं त्याच्यानंतर बदाम आहेत, केळी आहेत, त्यानंतर पालेभाज्या, कोबी, मटण आहे, चिकन आहे, त्याच्यानंतर कडधान्य आहे. तर इत्यादी गोष्टींचा जर सतत आपण जर त्याच्यामध्ये समावेश घेतला तर फोलिक ॲसिडसुद्धा आपल्याला कमी आपल्या अंगातलं होऊ शकत नाही. म्हणजे एच जर कमी असेल तर ह्या गोष्टीचा आणि ह्या पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये केला पाहिजे. त्यानंतर हिमोग्लोबिन आता जर कसं वाढवावं, तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला शांत, सहनशील आणि पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत. आपण सगळेजण शांत राहतो का? त्याच्यानंतर आपल्याला भीती असते, तर ती भीती आपण कशाची बाळगतो ह्याचे कारण आपण शोधायला पाहिजे. काळजी आहे तर ती काळजी सोडली पाहिजे. जो ताणतणाव आहे तर त्या ताणतणावाचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यामुळं आपलं कसं होतं, की हिमोग्लोबिनसुद्धा वाढायला आपल्याला मदत होते.
त्यानंतर आपण काय केलं पाहिजे बघा, की आता शांत आपण म्हणतो, की कसं आपण स्वतःला तरी शांत करायचं. मग शांत राहण्याची जी कारणं आहेत, की थोडंफार प्रमाणामध्ये आपण प्राणायाम केलं पाहिजे, भ्रामरी प्राणायाम केलं पाहिजे, थोडंसं मेडिटेशन केलं पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपलं मन निश्चितपणे शांत होतं. तर आपलं एच-बी आपलं किती महत्त्वाचं आहे हे बघा. जर आपल्या शरीरामध्ये जर एच-बी जर पुरेपूर जर नसेल, तर त्यामुळं काय होतं, की आळस येतो आपल्याला. त्यानंतर हातपाय दुखतात, चिडचिड होती, रागराग होतो. त्यानंतर आपल्याला कशाही ह्याच्यात मन लागत नाही आहे. कुठलंही काम करायला आपल्याला नकोसं वाटतं, थकवा येतो. तर ह्या गोष्टी आपल्या जर लक्षात आल्या, तर वेळीच आपण जर ह्या सगळ्या गोष्टी उपाय केले आणि हे जे पदार्थ आहेत ते जर आपल्या रोजच्या आहारात असतील, तर मला नाही असं वाटत की प्रत्येकाचं एच-बी कमी होईलच. कारण आहार जर आपला जर चांगला असेल, तर आपलं एच-बी पण चांगलं आणि आपलं एच-बी जर चांगलं असेल, तर आपण अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो. म्हणजे कामावरतीही त्याचा परिणाम होतो. शारीरिक तर व्याधी होतातच, त्यात मानसिकही आपलं स्वास्थ्य बिघडलं जातं. त्यामुळं नकारात्मक विचार येतात. मग हे नकारात्मक विचार आल्यानंतर आपले कुठल्याही गोष्टीचं नियोजन आपल्याला करता येत नाही, कुठल्या गोष्टीचा निर्णय घेता येत नाही, कुठल्याही गोष्ट पटकन काम करता येत नाही. त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये जे एच-बी आहे, तर ते एच-बीला खूप महत्त्व आहे. तर प्रत्येकाने आपल्या एच-बीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. त्याची कारणं आपण शोधली पाहिजे आणि लवकरच जर उपाय जर केला, वेळीच जर आपल्या लक्षात आलं, तर आपलं आरोग्य निश्चितपणे चांगलं राहील. धन्यवाद.